4 ते 5 शहरांमध्ये जे पडसाद उमटलेले आहेत त्याबद्दल रामगिरी महाराजांना विचारलं असता रामगिरी महाराज वादग्रस्त वक्तव्यावरून सध्या चर्चेत आहेत आणि वैजापूर येवल्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यानंतर सुद्धा आपल्या वक्तव्यावर ते ठाम आहेत। आपला धर्म आणि संस्कृती शांततेच्या मार्गाने चालली आहेत, पण कुणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर अशा वेळेला आपण सुद्धा प्रत्युत्तर देण्याची तयारी ठेवावी, या दृष्टिकोनातून आपण ते वक्तव्य केलं होतं असं रामगिरी महाराज म्हणालेत। हिंदूंनी मजबूत आणि संघटित राहावं, गुन्हा दाखल झाला असेल, नोटीस येईल तेव्हा बघू असं रामगिरी महाराज म्हणाले। आणि फार मोठा अत्याचार आपल्या हिंदूंवर त्या ठिकाणी झालेला आहे। काहींवर इतका स्त्रियांवर बलात्कार झालेला आहे। मी एक बातमी तर अशी ऐकली होती की एका स्त्रीवर 30 लोकांनी एका वेळेला बलात्कार केला। अशी भयंकर जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर आपण जर सावध झालो नाही तर ती परिस्थिती आपल्याकडे निर्माण होऊ शकते। म्हणून हिंदू धर्म हा शांतताप्रिय धर्म आहे, परंतु जर शांतता भंग करण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अराजकता कोणी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असेल तर अशा वेळेला प्रत्युत्तर देण्याची क्षमता सुद्धा आपल्यामध्ये असावी। हिंदू धर्म जरी सहिष्णुता असला तरी शेवटी सहिष्णुता जर अंत कोणी पाहत असेल तर अशा वेळेला आपण मजबूत राहिलं पाहिजे आणि हिंदू धर्माने जागृत राहिलं पाहिजे, या दृष्टिकोनातून आम्ही ते वक्तव्य केलेलं आहे। पुढची भूमिका काहीच नाही, जे आता आम्ही बोललेलो आहेत आणि जे काय परिणाम असतील त्याच्या सामोरं जाण्याचा आपली तयारी आहे। आपल्यावरती मात्र गुन्हा दाखल झाला आहे। आता गुन्हा दाखल झाला तर नोटीस येईल त्यावेळेला बघू। ठीक आहे, आता आम्हाला जे बोलायचं ते आम्ही बोललेलो आहेत। आता सप्ताह चालू आहेत, सप्ताह झाल्यानंतर काय घडेल ते आम्ही पाहणार आहोत।